समोर येते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे। मनसे मुंबई शहराध्यक्ष उपाध्यक्ष यांची ही बैठक बोलावण्यात आली आहे। आज सकाळी 11 वाजता शिवतीर्थ निवासस्थानी ही बैठक होणार आहे। मुंबई पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। त्यामुळे एकंदरीतच सध्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडींना वेग आल्याचं दिसून येतं। यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। ए पिल्लू इकडे 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 वरती काय झालं काय तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। सकाळी 11 वाजता शिवतीर्थ निवासस्थानी ही बैठक होणार आहे। तर एकंदरीतच या बैठकीमध्ये मनसे मुंबई शहराध्यक्ष उपाध्यक्ष हे उपस्थित राहणार आहे। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही बैठक होईल। मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंथन केलं जाईल। राज ठाकरे एकंदरीतच सद्य परिस्थिती त्याचबरोबर आगामी निवडणुकांच्या रणनीतीबाबत चर्चा करतील। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून। मनोज, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे, काय अधिक अपडेट? नक्कीच आपण या ठिकाणी बैठक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्त्वाची आज बैठक बोलवली आहे। 11 वाजता शिवतीर्थ त्यांच्या निवासस्थानी ही बैठक बोलवण्यात आलेली आहे। या बैठकीला मनसेचे दोन नेते हे उपस्थित राहणार आहेत आणि आपण बघितलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात ही बैठक बोलवली आहे। आणि या बैठकीमध्ये आपण बघितलं काल देखील उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यासंदर्भात मोठ्या प्रमाणात भाषण देखील केलं आणि टीका देखील विरोधकांवरती केली आणि त्यानंतर आता ही राज ठाकरे यांनी ही बैठक बोलवलेली आहे। आणि या बैठकीमध्ये काय स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत निर्णय घेतात, कशा प्रकारे युती बद्दल बोललं जातं का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत मराठीच्या मुद्द्यावरून। आता दोन्ही भाऊ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकत्र येणार काय पावलं उचलले हे देखील राज ठाकरेंकडून पाहणं गरजेचं ठरणार आहे। कारण की त्यांनी आज महत्त्वाची बैठक बोलवली आहे। त्यामुळे आता या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे राज ठाकरे आपल्या नेत्यांना मार्गदर्शन करणं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चित या बैठकी संदर्भातले अपडेट आम्ही घेत राहू। तुर्तास धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।